दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचाव लढ्याची मोहीम सुरू आहे. त्यासाठी आत्मत्याग आंदोलन वडील सुरू आहे. तर या आंदोलनाच्या अनुषंगाने आपली काय भूमिका, काय मत असणार आहे? गेली 8 दिवसापासून सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आदरणीय प्राध्यापक होके सर असतील, वाघमारे साहेब असतील, हे वडीगोद्री या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत. या ठिकाणी आम्ही वडवणी तालुक्यातून जवळपास 300 गाड्या सर्व समाजाने या ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेतला काल रात्री. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात तीव्र भावना होती, मनात खूप राग होता, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आज या ठिकाणी उपोषणस्थळी दाखल झालीत. आणि खरोखरच या ठिकाणी उपोषणस्थळी आम्ही हाके सरांची, वाघमारे साहेबांची भेट घेतली असता इतकी वेदना आमच्या मनाला होत आहेत की गेली 8 दिवस झालं या ठिकाणी उपोषण चालू आहे. सरकारचं कसल्याही प्रकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेलेलं नाहीये, साधी विचारपूसही या ठिकाणी केली नाहीये. परंतु आता आपण पाहिलं असेल, विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार साहेब असतील, यांनी आता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी बोलणं करून दिलं. सगळ्या जनसमुदायाला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं आणि आश्वासन दिलंय की उद्या या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी उपोषणाला भेट देईल. उद्या भेट दिल्यानंतर जर शिष्टमंडळानं सकारात्मक तोडगा जर काढला आणि उपोषण पाठीमागं घेतलं तर खरोखर या ठिकाणी आम्हाला सर्व ओबीसी समाजाला आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारच्या वतीनं आणि हाके सरांच्या वतीने भेटेल असं आम्हाला आशा आहे. परंतु भविष्यात उद्या जर तोडगा सकारात्मक निघाला नाही आणि त्यावरही आणखी उपोषण चालू ठेवण्याची वेळ हाके सरावर आणि वाघमारे साहेबांवरती राहिली तर हा ओबीसी समाज शांत बसणार नाही आणि पुढचं आंदोलन तीव्र करण्याची भूमिका या सर्व समाजाची आहे. तुम्ही एक राजकीय व्यक्तिमत्व आहात, तुम्ही नगरसेवक आहात. आता काही समर्थकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना तळागाळातला ओबीसी हा राजकारणात आल्याशिवाय खऱ्या अर्थानं या आरक्षणाचं महत्व आम्हाला, फायदा आम्हाला होणार नाही असं काहीच वक्तव्य आलं. तर तुम्ही या आरक्षणाकडे, ओबीसी आरक्षणाकडे कोणत्या दृष्टीनं, कशा दृष्टीनं बघता? आपण बघितलं की आरक्षण हे आपल्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी दिलं, संविधान लिहिल्यानंतर ओबीसी मध्ये कुठल्या जाती जमाती असल्या पाहिजेत, त्याची कारणं काय, ह्या सगळ्या कारणासहित त्यांनी संविधानात ह्या सगळ्या आरक्षणाचा समाविष्ट केला. आणि आता जो लढा चालू झालाय की राजकीय व्यक्तींनी त्याच्या सहभागी तळागाळातलं घेतलं पाहिजे. कारण की आपण बघितलं की आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाप्रती जर या आरक्षणाला जर धक्का लागला तर जे सर्वसामान्य जाती धर्मातील लोक आहेत, 18 पगड जातीतील, त्यांचा उद्या शिक्षणाचा प्रश्न असेल, उद्या त्यांच्या नोकऱ्याचा प्रश्न असेल, ह्या सगळ्यांना धोका निर्माण व्हायचं काम या कुठेतरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्यानंतर होईल. आणि ही जी गरज आहे ही कुठल्या एका राजकीय व्यक्तीला, कुठल्या एका समाजाला नसून खरोखर ही गरज या ओबीसी समाजातील 18 पगड जातीतील सर्वसामान्य गोरगरीब, दीनदलित, उपेक्षित या सर्व लोकांची आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे या ठिकाणी लढा तळागाळातील लोकांनी सहभागी होण्याची तेवढीच गरज आहे. उपोषणकर्त्यांची मागणी आहे की लेखी स्वरूपामध्ये त्यांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकारकडून लेखी हवं आणि आपण म्हणताय सकारात्मक तोडगा, नेमकं काय हवा आहे तुम्हाला? सकारात्मक तोडगा म्हणजे तेच की आम्ही फक्त एका ओळीत उत्तर लिहून द्या म्हणतो, एका ओळीत आमचं लिखित तुमचं म्हणणं लिहून द्या सरकारच्या वतीनं की बाबा ओबीसी आरक्षणाला आम्ही कसल्याही प्रकारचा या ठिकाणी धक्का लावणार नाहीत, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि ते जर लेखी आश्वासन सरकारने दिलं तर तीच सकारात्मक चर्चा आहे. कारण की आमची प्रमुख मागणी आणि सगळ्या म्हणजे असं काय लय लांबलचक मागणी आम्ही काय हत्तीचं शिप हे करणार नाहीत, परंतु सकारात्मक चर्चा म्हणजेच लेखी आश्वासन सरकारने द्यावं लागेल की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का लावणार नाहीत. त्यावेळेसच हे उपोषण सुटेल आणि सकल ओबीसी समाज आपलं आंदोलन बंद करेल. शेवटचा प्रश्न, आज या ठिकाणी महाराष्ट्रात ओबीसी बांधव या ठिकाणी उपोषण स्थळी दाखल होत आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था किंवा पाण्याची व्यवस्था असेल, गावकऱ्यांच्या वतीने काही उपाययोजना केल्या? खरोखरच आजूबाजूला जर बघत असताल ते वडीगोद्रीचे सर्व तरुण सहकारी असतील, आजूबाजूच्या गावचे रामगावन असेल, आंतरवली ज्या गावातील आपण बघितलं की मराठा समाजाचं उपोषण त्या ठिकाणी चालू झालं, त्या गावचे सुद्धा नागरिक या ठिकाणी या उपोषण स्थळी येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या सारख्यांची, सर्वसामान्य लोकांची खायची पाण्याची व्यवस्था असेल किंवा चहा पाण्याची व्यवस्था असेल, या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी ते उभा आहेत आणि येणाऱ्या जणांचा या ठिकाणी मान सन्मान करून या ठिकाणी सगळे या ठिकाणी हजर आहेत. मनोज जरांगेंच्या
मनोज जरांगे यांची मागणी आहे ओबीसी मधून आम्हाला आरक्षण हवं मराठ्यांना, आणि त्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याला मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची उपस्थिती होती. एक वेळा नाहीतर तब्बल 2-3 वेळा त्यांनी भेट दिलेली आहे. आणि त्यानंतर आजच्या ठाके सरांच्या सुद्धा उपोषणाला प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली आहे. तर या दोन्हीकडच्या भेटींना आपण कशा दृष्टीने घेता किंवा याचा अर्थ काय करता? माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांचे स्टेटमेंट वाचले त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे जाहीर सभेतून ह्याच्यातून सांगितलं की ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्याच्याकडे माझ्याकडे एक प्लॅन आहे, सरकारने माझ्यासोबत चर्चा करावी इथपर्यंत त्यांनी भूमिका आपली मांडली होती. आणि आजही बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर असतील, आज ओबीसीच्या उपोषणाला या ठिकाणी हजर होते आणि त्यांचं आजही तेच म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला ओबीसीचाही विरोध नाही. आणि 18 पगड जातीतील महाराष्ट्रातील सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपला महाराष्ट्र ओळखला जातो. त्याच्यामुळं विरोध मराठा समाजाच्या आरक्षणाला नाही, विरोध आमच्या ओबीसी समाजाचा. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही तुमचा काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, याच्याबद्दल आहे बाळासाहेब आंबेडकरांची तीच भूमिका आमच्या ज्ञातपणे आम्हाला जी आहे त्या पद्धतीने आहे.